घरदार विसरून कोट्यावधी मतदारांपर्यंत पोहोचणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचा सार्थ अभिमान वाटतो, अशा भावना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्राद्वारे व्यक्त केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी 5व्या आणि महाराष्ट्रातील अंतिम टप्प्याचं मतदान सोमवारी पार पडलं. मतदान झाल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आभार व्यक्त करणारं पत्र भाजपा कार्यकर्त्यांना लिहिलंय. घरदार विसरून अथक परिश्रम करून कोट्यवधी मतदारांपर्यंत पोहोचणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांचा सार्थ अभिमान वाटतो, अशा भावना त्यांनी यानिमित्त व्यक्त केल्या. भाजपा कार्यकर्ते प्रत्येक गावाखेड्यापर्यंत मोदीजींच्या विकसित भारताचं स्वप्न घेऊन पोहोचल्याचा उल्लेख त्यांनी या पत्रात केलाय. या निवडणुकीचा प्रवास बूथ समित्यांपासून सुरू झाला आणि तो लाखोंच्या सभांपर्यंत विस्तारत गेला. बूथ समिती, शक्ती केंद्र प्रमुख, विस्तारक, सुपर वॉरियर्स, सोशल मीडिया संयोजक यांच्यासह हजारो कार्यकर्ते, संघटनेतील पदाधिकारी यांच्यासह माझे विधिमंडळातील सर्व आजीमाजी सहकारी निवडणुकीच्या रिंगणात कार्यरत होते, असा उल्लेख देखील बावनकुळे यांनी या पत्रातून केलाय. राष्ट्रप्रेमानं भारलेल्या लाखो कार्यकर्त्यांची अखंड मेहनत हाच आपल्या पक्षाच्या यशाचा बलदंड पाया आहे. भाजपाचे कार्यकर्ते राबल्यामुळे निवडणुकीत मोठ्या यशाला गवसणी घालणार असून 4 जूनला सर्वजण मिळून जल्लोष करू आणि महायुतीचा झेंडा अभिमानानं फडकवू, असा विश्वास देखील त्यांनी या पत्रातून व्यक्त केला आहे.